निशिदिनी सज्जन श्रोते हो सुप्रभात. वास्योपनिषद 15 क्रमांकाचं सूत्र. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पूषन्न प्रावृणु सत्यधर्माय दृष्टये. जगपोषण करता सूर्य निर्मितीक्षम जो राही स्वर्ण सम तेजस्वी झाकणा परी ब्रह्म झाकी कृपा करी दूर तू होई. म्हणजे हे जे आपलं ब्रह्म आहे त्यात सप्त स्वर्ग आणि सप्त पाताल आहेत आणि ब्रह्माच्या सर्वात शेवटी म्हणजे ब्रह्मरूपी भांड्याच्या शेवटी तेजस्वी सहस्ररश्मी ज्याला सवितृ म्हणतात जो निर्मितीचा देव आहे तो एखाद्या झाकणासारखा घट्ट बसलेला आहे आणि जोपर्यंत त्याने ह्या आपल्या दिव्य किरणांचा झाकण रूप पसारा जोपर्यंत तो आवरत नाही तोपर्यंत या ब्रह्माच्या पलीकडे परब्रह्मापर्यंत आपणाला जाता येत नाही आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने परब्रह्माची गाठ भेट घडून निश्रेयस म्हणजे अनकंडिशनल फर्स्ट अँड फायनल फ्रीडम म्हणजे बिनशर्त प्रथम अर्थात अंतिम मुक्ती आपल्याला पात्र होत नाही असं ऋषी मुनींच्या हृदयाला एक खेद झाला आहे आणि त्या खेदातून त्यांनी हा जो पोषण करता सूर्य आहे जो ब्रह्माच्या अगदी टोकावर म्हणजे ब्रह्मलोक किंवा सत्यलोक जो सर्वात शेवटचा लोक आहे त्याच्या अंतिम ठिकाणी झाकण्यासारखा बसला आहे आणि सप्त पाताल आणि सप्त स्वर्ग अशा या 14 भुवनांच्या ब्रह्मांडाचं तोंड या सूर्याने बंद केलं आहे. कृपा करून त्याने दूर व्हावं की ज्या योगे आपणाला ब्रह्मापासून परब्रह्मापर्यंत जायचा मूळ निर्मात्यापर्यंत जायचा मार्ग मोकळा होईल. अशी ही एक भव्य दिव्य अतिसुंदर आणि अर्थातच सत्याने किंवा सत्याच्या तळमळीने झपाटलेली अशी जरी कल्पना असली तरी वास्तवामध्ये यातील परमसत्य बिनशर्त मुक्ती मिळवण्याची जी कळकळ आहे प्रार्थना आहे ती दिव्य प्रार्थना यातून उलगडली आहे. आता सरळ अर्थ सूर्य जगाचा पोषण करता पूषण असून त्याने 14 भुवनांचे हे ब्रह्म सप्त स्वर्ग सप्त पाताल त्याच्या म्हणजे ब्रह्मांडाच्या सर्वात वरच्या लोकात अगदी शेवटी म्हणजे 14 भुवनांचे हे ब्रह्म आहे त्यातील सप्त पाताल आणि सप्त स्वर्ग त्यातील सर्वात वरचा लोक सत्य लोक हा ब्रह्मांडाचा सर्वात जो वरचा लोक आहे त्या सत्य लोकाच्याही अगदी शेवटी झाकणासारखा हा सूर्य आपल्या तेजस्वी व्यापकतेने बसलेला आहे आणि या सूर्याने या ब्रह्मरूपी भांड्याचं तोंड झाकलेलं आहे. आपल्या ब्रह्मांड रूपी भांड्याचे तोंड स्वर्णमय लखलखित सूर्य शक्तीने झाकणासारखे बंद केले आहे. मानव आपल्या श्रद्धा भक्ती ध्यान चिंतन निधिध्यासनादी अनेकानेक उत्तम साधनाद्वारे वर म्हणजे भू भुव स्वहा महाजना तपा सत्य या क्रमाने म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचू शकतो. साधक अपराविद्या गुरुकृपा व साधना याद्वारे ब्रह्मलोकापर्यंत जरी पोचला तरी ब्रह्म भेदून परब्रह्मापर्यंत जाऊ शकत नाही कारण ब्रह्मपात्राचे तोंड सूर्यरूपी तेजस्वी शक्तीने झाकले गेले आहे. जसे झाकणाने डबा बंद झालेला असतो तसे म्हणजे असे की मानव मृत्यू लोकात किंवा भूलोकात जन्मतो तेव्हा त्याच्या भूलोकापासून म्हणजे जन्मस्थानापासून उर्वरित 6 लोक जे आहेत आणि शेवटचा सत्यलोक आहे तिथून ऊर्ध्व गतीने तो खालून वर जाऊ शकतो. अर्थात जर त्याची अवनती झाली तर तोच मानव सत्यलोकापर्यंत जायच्या ऐवजी अगदी पाताळापासून जे सर्वात शेवट जो पाताळाचा भाग आहे म्हणजे भूत लोकाच्या खाली जे सप्त पाताळ आहेत ऊर्ध्वगतीने तो या ब्रह्मांडाच्या सर्वात वर म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत किंवा सत्यलोकापर्यंत जाऊ शकतो आणि जर तो अवनत झाला तर अगदी सप्त पाताळापर्यंत खाल अगदी खोलवर ज्याला आपण म्हणतो पूर्ण पाताळ रूपी नरकापर्यंत जाऊ शकतो. अशा तऱ्हेने सप्त पाताळ व सप्त अशा प्रकारे सप्त पाताळ व सप्तलोक म्हणजे एकूण 14 लोकांचे हे ब्रह्मांड आहे. सप्तलोकात पोचलेला ब्रह्मलोक किंवा ब्रह्मदेव जिथे त्याचा मुख्य देव आहे अशा सत्यलोकात जो जीव पोचतो तो केवळ असण्याच्या आनंदात जॉय ऑफ ओनली टू बी कैवल्यानंदात नित्य निरंतर असू शकतो. सूर्याच्या प्रखर किरणांनी झाकणाप्रमाणे
हे ब्रह्मरूपी 14 भुवनांचे सप्त स्वर्ग व सप्त पाताल रूपी ब्रह्मभांड हे झाकले गेले आहे. तो जर म्हणजे तो सूर्य शक्तीसारखा किंवा डब्याच्या झाकणासारखा आहे, तो जर दूर सरकला तर अति तीव्र अति संवेगी बुद्धिमान ऋषी म्हणून ब्रह्मबाह्य जाऊन त्या पलीकडील कल्पनातीत विशाल परब्रह्माचंही दर्शन होऊ शकेल. या अर्थी सत्य धर्माय दृष्टे. सत्य धर्म म्हणजे काय? चांगले मिळावे, खरे आकळावे, हित आखलावे, सत्य साक्षात्कार व्हावा अशी अत्यंत प्रामाणिक कळकळीची इच्छा जिथे असते त्याला सत्य धर्म म्हणतात. म्हणून सत्य धर्माय दृष्टे. सत्य धर्माच्या दृष्टीने हे सूर्य देवते तू तुझे झाकणासारखे तेजस्वी असे असलेले व्याप्तपण जे ब्रह्माच्या शेवटी आहेस ते जर दूर केलेस तर या ब्रह्माच्या पहिले परब्रह्मापर्यंत जाऊन सत्य धर्माय दृष्टे खराखुरा सत्य धर्म आम्ही जाणू शकू, पाहू शकू, त्याचं आकलन करू शकू आणि निश्रेयस म्हणजे परममुक्ती किंवा अनकंडिशनल फ्रीडम प्राप्त करून घेऊ शकू. त्यामुळे माणूस परमेश्वर मार्गावर मार्गक्रमण करून परमेश्वरापर्यंत म्हणजे परम सत्यापर्यंत जाऊन त्याच्या दर्शनाने खराखुरा धन्य होऊ शकेल. आमची इंद्रिय बहिर्मुख आहेत, ती जगाच्या देखाव्याला बोलतात व आपले आद्य कर्तव्य रूप ध्येय विसरतात. आमच्या वृत्ती बाह्य आकर्षणाला भुलू देऊ नकोस. आम्हाला केवळ परम सत्याप्रतच मार्गक्रमण करण्याचे धैर्य आणि तशी बुद्धी दे. करिता हे सवितृ हे सूर्य देवते, हे निर्मितीचे सृजनशीलतेचे देवते, हे सवितृ तू ब्रह्मावरील तुझे झाकणासारखे सर्वात वर असणे आहे ते दूर कर आणि आम्हाला या ब्रह्मापलीकडील परब्रह्मापर्यंत सत्यलोकापलीकडील ही परम सत्य स्वरूप परब्रह्मापर्यंत म्हणजे निश्रेयस किंवा प्रथम अर्थात अंतिम मुक्तीपर्यंत फर्स्ट अँड फायनल अनकंडिशनल फ्रीडम पर्यंतचा मार्ग मोकळा करून दे. आता हे सर्व जन्माला येताना कसं आलं हा क्रम सांगितलेला आहे. आधी ब्रह्मपोखरी म्हणजे आकाश, मग ध्वनी किंवा ओम म्हणजे प्रणव, त्यानंतर ध्वनी कणांची हालचाल, मग वायू, मग अग्नी किंवा तेज, त्यातून सूर्य, सूर्यापासून दिक्कालाची निर्मिती अशी झाली आहे. म्हणून पंचमहाभूत ही आकाश, वायू, तेज, आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी अशी क्रमशः पोखरीतून खाली आलेली आहेत. असा हा खप ब्रह्मातून म्हणजे आकाशरूपी ब्रह्मातून आकाशाच्या पृथ्वी आकाश असा हा खप ब्रह्मातून म्हणजे आकाशाच्या पोखरीतून पृथ्वीपर्यंतचा पंचमहाभूत प्रवास आहे. या पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून जीव निर्मिती, वायू व चैतन्यातून या पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून जीव निर्मिती झाली म्हणजे स्थूल देह सूक्ष्म देह निर्माण झाले. वायू आणि चैतन्य, वायू आणि आत्मचेतना किंवा ब्रह्मचेतना यांच्या संपर्कातून प्राणशक्ती निर्माण झाली व ती जीवामध्ये प्राण्यांमध्ये प्राणरूप प्राणशक्ती श्वसन शक्ती म्हणून प्रवृत्त झाली आणि जीवांचं जीवन सुरू झालं. हीच प्राणशक्ती ज्ञानी माणसात ज्ञानशक्ती किंवा ससंवेद्य सजाण किंवा आत्मज्ञान शक्ती म्हणून अतिउत्क्रांत झाली. या अत्युत्क्रांत ज्ञानशक्तीद्वारेच ऋषी मुनी यती संन्यासी मनीषी संत महंतांनी द्रष्ट्यांनी उन्मनी भावावस्थेत विश्वनिर्मितीचे रहस्य अंतरंगातील चैत्य पुरुष विराट पुरुष आत्म्याद्वारे आकलन करून घेतले. तेच अशा तऱ्हेने उपनिषदीय तत्वज्ञानाद्वारे प्रकटले आहे. यासारख्या तत्वज्ञान चिंतन अनुसंधानाद्वारेच ईश्वरी साम्राज्याचे रहस्य प्रथमतः मानवाला उलगडले व त्या मार्गावर चालता चालता अनुसरण करताना तीव्रतम बुद्धीच्या आइन्स्टाईन सारख्या ऋषितुल्य मानवी हितप्रेरित शास्त्रज्ञानी भौतिक साधनाद्वारे जे तत्वज्ञान द्रष्ट्याला झाले तेच तत्वज्ञान त्यांनाही कळले आणि ते त्यांनी प्रत्यक्षदर्शनी पद्धतीने व्यवहारात उतरवले. मात्र भौतिक सुखाच्या अतिरेकी हव्यासापोटी आज संपूर्ण मानवजात व सर्व सृष्टीचाच विनाश होऊ लागला आहे. तरी हे मानवा पुनश्च एकदा अंतर्मुख होऊन तू या सर्व रहस्याचा शांत दक्ष भावाने अमनी न मनी भावाने आढावा घेऊन चुकलेल्या भरकटलेल्या पिंड पोषणाच्या मार्गावरून सत्य मार्गावर फिरून परत यावे आणि हा दैवी संसार
अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनीची ही रचना व त्या रचनेचे रक्षण संवर्धनाचे आपले परमाद्य विश्वस्ताचे पाईकाचे कर्तव्य चोख पार पाडावे. तेच बहुजन हिताय, बहुजन सुखाय, सृष्टी सुखाय, विश्व सुखाय असू शकेल हे निश्चित. तरी सज्जन श्रोते हो, आपण या चिंतनाचं निश्चितपणे आलोडन कराल. आपण या चिंतनाचं पुन्हा पुन्हा आपल्या अंतरंगात या चिंतनाची चोखाळणी कराल आणि आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य समजून घेऊन त्याप्रमाणे आपण सर्वच एक दिलाने एक मनाने मार्गक्रमण करू. समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी जानताम असं स्वामी विवेकानंद नंदांसारख्या महनीय साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करू. म्हणून परत एकदा सांगतो, समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी जानताम. या पद्धतीने आपण जर मार्गक्रमण केलं तर हा दैवी संसार, ही दैवी सृष्टी आणि संपूर्ण मानवजातीचं हित अनादि अनंततेने जपण्याचं काम आपणच करू. आणि ते काम आपलंच आहे, ते माझं नाही तुझं असं म्हणायचं नाही, सर्वांचंच हे काम आहे समजून आपण समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी भावाने त्या दिशेने मार्गक्रमणा करूया अशी इच्छा सर्वाप्रती व्यक्त करतो. आणि या इच्छेच्या मार्गात किंवा या इच्छेच्या मार्गावरून तुम्हा सहित मी सुद्धा निश्चित चालणार आहे हे लक्षात घ्या. आणि याच मार्गावरून आपण चाललो तर अर्थातच संपूर्ण मानव जातीचं, सृष्टीचं आणि एकंदरीनच हे जे ईश्वरी संसरण आहे या ईश्वरी संसाराचं रक्षण केल्याचं कर्तव्य आपण चोख पार पाडल्यासारखं होईल. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात. तेव्हा पुन्हा येथे सांगायचं हेच आहे की सत्यापासून परमसत्यापर्यंत, ब्रह्मापासून परब्रह्मापर्यंत ज्याला जायचं आहे त्याने केवळ आणि केवळ त्या संपूर्ण सृष्टीचं रहस्य जाणून त्यातील आपली पाईकाची, संरक्षकाची, विश्वस्ताची भूमिका समजून घेऊन जर मार्गक्रमण केले तर समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी जानताम या उक्तीप्रमाणे वर्तन केल्यासारखं होईल. तेव्हा आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी जानताम. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.